परिच्छेद. महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस पडला असला तरी मुंबईसारख्या महानगराला असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. विदर्भ, मराठवाडा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, धुळे अथवा अगदी पुणे सारख्या शहरांमधूनही उन्हाची दाहकता कमालीची वाढलेली आहे. त्यातच वाढती बांधकामे, रस्त्याचे काँक्रीट आणि झाडांची कत्तल यामुळे आपण महाराष्ट्रात आहोत की राजस्थानात असे वाटण्याइतका उष्मा जाणवत आहे. कित्येक गावात तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. मुंबईतही अनेक भागात पाणी टंचाई असून त्यातच टँकर चालकांनी संप केला होता. तो मागे घेण्यात आला असला तरीही लोकसंख्येचा, नागरीकरणाचा वेगाने होणारा विस्तार आणि बेकायदा झोपडपट्ट्यांमुळे पुरवठ्याच्या तुलनेत पाण्याची मागणी वाढतच चालली आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी बिघडण्याचीच शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदा मोसमी पाऊस दमदार पडेल अशी सुवार्ता हवामान विभागाने दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जून ते सप्टेंबर या 4ही महिन्यात मोसमी पावसासाठी प्रादेशिक आणि जागतिक हवामानविषयक स्थिती अनुकूल राहील. देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 105% पाऊस पडेल असा दीर्घकालीन अंदाजही वर्तवला आहे. गेल्या वर्षी देशात सरासरीच्या 108% पाऊस पडला होता. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये 2024 मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. त्या अगोदरच्या वर्षात 2023 मध्ये प्रतिकूल वातावरणामुळे पावसाने ओढ दिली होती. परिच्छेद. भारतात दरवर्षी सामान्यतः सरासरी 870 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यातील 70% पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीत पडतो. भारतात आजही बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असून त्यासोबतच नद्या, धरणे, तलाव आणि विहिरी भरण्याच्या दृष्टीने मान्सूनचे महत्त्व आहे. देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने हर घर नल योजना सुरू केली. 2030 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाण्याचे कनेक्शन दिले जाणार आहे. प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे. हे जलजीवन मिशन देशभर राबवले जात असून त्यामुळे अगदी दुर्गम भागातील लोकांनाही प्यायला शुद्ध पाणी मिळणार आहे. पण त्यासाठी मुळात भरपूर पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात पडणार असल्यामुळे हे मिशन यशस्वी ठरण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल पडेल यात शंका नाही. आपल्याकडे पाऊसमान बरे असले तरीही उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन लवकर होत असल्याकारणाने पाणी पातळी झपाट्याने खालावते. शहरातही कित्येक ठिकाणी पाण्याचे पाईप फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते.